बायपास रोडवरील बीजेनगर परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू होतं। आज दुपारपर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 26 रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं। त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 9 जणांना उपचारांसाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर नीतल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकालाही अटक करण्यात आली। वसई विरार महापालिकेनं या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्रार दाखल केली होती। त्याआधारे भूखंड मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला। भूखंड मालक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांनीही मिळून रमाबाई अपार्टमेंट ही 4 मजली इमारत 2008-9 या कालावधीत अनधिकृतपणे बांधली होती। या इमारतीत 54 सदनिका आणि 4 व्यावसायिक गाळे होते। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विरारला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त इमारतीची आणि तिथल्या परिस्थितीची पाहणी केली। महाजन यांनी विरारच्या प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची प्रकृतीची विचारपूस केली। राज्य शासनाच्या वतीनं या दुर्घटनेतल्या मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं सहाय्य आणि जखमींना मोफत उपचारांची घोषणा करण्यात आलेली आहे। मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती। तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनं ही दुर्घटना झाली आहे। पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो, लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं असं अचानक जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही। पण ही घटना गंभीर आहे। आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। विरार पूर्वच्या रमाबाई अपार्टमेंट या दुर्घटनाग्रस्त इमारतीतल्या रहिवाशांची एबीपी माझानं संवाद साधला। वसई विरार